उपयोजना इन्स्पेक्शनला भेटीगाठी वारंवार झाल्या पाहिजे. दादांनी काहीच नाही केलं शिक्षण मंत्री असताना. जशी शाळा भेटेल तशी भेट द्यायची, जसा भेटेल तशी आपण कारवाई करायची. सगळ्या शाळांमध्ये कारवाई करायची गरज नसते. एका झटक्यामध्ये ॲटमॉस्फिअर क्रिएट होते ना, पण ते मात्र होत नाही. अशा स्थितीमध्ये माझी विनंती सगळ्या माझ्या लोकांना आहे की लाख काही करा. आणि अशोकराव उईके आदिवासींचे काहीच बोलत नाही तेव्हा माझ्या मनात शंका येते की हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. कारण तो कट्टर RSSचा ही मला मान्य आहे, पण कट्टर आदिवासी असला पाहिजे की नाही. आणि म्हणून कारण ज्याच्या भरोश्यावर माझ्याकडे ओरिजिनल व्हॅलिडिटी होती म्हणून आम्हाला तिकीट मिळालं, ओरिजिनल व्हॅलिडिटी होती म्हणून आम्हाला मंत्रिपद मिळालं. त्या याच्या प्रकारची जाणीव ठेवून त्यांनी वागलं पाहिजे. आणि कुठल्याही सरकारी याला त्याला दबाव. बरं, देवेंद्र फडणवीस समजदार माणूस आहे ना, यांनी म्हटलं साहेब राणी दुर्गावतीच्याच नावाने करू, पण अगोदर काय टाकून जागतिक, पण ते टाकू शकत नाही. त्यांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या, त्यांची जी बिमारी आहे ती सुद्धा माझ्या लक्षात आली. पण प्रश्न असा की देवेंद्रजींना, सगळ्या BJPच्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, कारण हिंदू धर्माचे चाहतेच आमचे RSSचे बांधव आहे. पण हिंदू धर्मात तत्व कोणता आहे दादा? जगा आणि जगू द्या, सबका भला हो, मान्य आहे की नाही? आणि भवतु सब मंगलम. किंवा अशा स्थितीमध्ये कोणालाही मारणं आणि ठोकणं आणि दडपशाही करणं आणि तुरुंगात टाकणं आणि नसेल तुमच्या जमतं माझी ईडी लावणं, हे अशा प्रकारच्या लोकशाहीच्या विरोधामध्ये असलेल्या विचारांच्या विरोधामध्ये वसंत करतो. यासाठी लाख काय झालं तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. मी कदापिही माझ्या विचारांच्यापासून डगमगणार नाही, कारण मी करार केलेला आहे. कारण केला करार मी तो मोडणार नाही. माझा पक्ष कदापि मी सोडणार नाही. झाल्याचं जर चुका तर खुशाल जेड गाठी, पण कालपर्यंत जे पळाले तसा मी पळणार होणार नाही. तर मेरा अजमेर इतना बोलत नाही की पराय छोडो का डर नाही. आणि म्हणून ते राजेंद्र प्रोग्राम म्हणतात ना, अरे असंही मेलो तरी मी स्मशानभूमीतच जाणार आहे आणि तसंही वेगळो तरी. आणि म्हणून स्वतःच्या विचारांसोबत त्यांनी ठाम राहिलं पाहिजे. किमान आदिवासी मरत आहे, मणिपूरची घटना होत आहे, आमच्या कुवाशींच्या शाळेतून घडलेली घटना आहे, त्यांनी एका झटक्यामध्ये कारवाई केली. कारण कायमस्वरूपी त्या शाळेची काय काढली, मान्यता काढून टाकली. आणि हे जर तत्व जर देवेंद्रजींनी ठरवलं तर किमान 150 ते 200 शाळा महाराष्ट्रातल्या एका झटक्यामध्ये काय होऊ शकतात, रद्द होऊ शकतात. रद्द करण्याला काही पराक्रम लागत नाही. माझी विनंती आपल्याला ही आहे की कोरोनामध्ये 49 लाख लोक मेले, सरकारने राजीनामा दिला का? मोरनीमध्ये 135 लोक मेले, राजीनामा दिला का? किंवा आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना 25 ते 30 लोक अन्नादशीने त्या याला मिळेल, खारघरला मिळेल, राजीनामा दिला का? नाही. राजीनामा देण्यासाठी नैतिकतेची चाळ असावी लागते. म्हणून एक फिलॉसॉफर असं म्हणाला की कोणत्याही देशाच्या विकासाची उंची त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर अवलंबून असते. 1984 साली जेव्हा रेल्वेचा अपघात घडला ना, तर त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेचे मिनिस्टर होते. पंडित जवाहरलाल ठणकावून सांगले राजीनामा देऊ नका, पण लाल बहादूर शास्त्री बिलकुल ऐकलं नाही की नाही माझी ती नैतिक जबाबदारी आहे, माझे लोक मेलेले आहे, त्यांनी राजीनामा दिला. आदर्शमध्ये अशोकराव चव्हाणचं नाव आलं, अशोकरावनी राजीनामा दिला. तो 26/11चा बॉम्बस्फोट झाला ना, तर तेव्हा RR पाटील आणि विलासराव देशमुखांचा राजीनामा झाला. केवळ सुंदर कपडे घालतात, प्रेस घातलेले कपडे घालून येतात म्हणून कोण? शिवराज पाटील चाकूरकर राजीनामा दिला. AR अंतुले साहेबांचं सिमेंटच्या प्रकरणात नाव आलं. AR अंतुले राजीनामा झाला की नाही झाला की नाही? म्हणजे शिवाजीराव निलंगेकरांच्या मुलींची मार्क्स काहीतरी कमी झाल्याचा लोकांनी आक्षेप घेतला, राजीनामा दिला की नाही दिला? आणि या सगळ्या प्रकारचे लोक मारल्या गेले, तरुण पण मारले गेले, कोळ्या मुलींचा बलात्कार सारखे प्रकरण व्हावे इतकी खतरनाक निर्माण झाल्याच्या नंतर मात्र राजीनामा हे काही नाही आहे. परंतु घेतलं, राजीनामा दिला असता 4 महिन्यांनी पुन्हा घेतलं असतं. प्रश्न असा आहे की जागतिक आदिवासी दिवस BJP आहे, सेना आहे, या सगळ्या लोकांनी साजरा केला पाहिजे. आणि माझ्या आदिवासींचं अस्तित्व, माझ्या आदिवासींचा सन्मान राखला गेला पाहिजे. ते माझ्या परिसराचा हा आजचा विषय आहे. काही एखादा प्रश्न विचारत असेल तर बोलायला मला अडचण नाही. सर, आदिवासी जागतिक दिन साजरा करण्यात आला, तर आता त्या दिवशी तुमच्या माहितीनुसार कोणकोणते आदिवासी नेते किंवा आमदार किंवा खासदार हे आदिवासी जागतिक दिन साजरा केले? एक जर अपवाद सोडला, धावता लक्षात तुम्हाला? हो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जर अपवाद सोडला तुम्ही धावता तरी एकाही राज्यकर्त्याने, BJPच्या राज्यकर्त्याने एकाही दिवस साजरा केलेला नाही. कारण आमच्या काँग्रेसमध्ये वसंत फुले कधी बोलू शकतो, पद गेलं तर चालते रे बाबा, बोलू शकतो. BJP आणि RSS मध्ये करता येत नाही.
परंतु 80-90 हजार मतदार जर माझे फक्त आदिवासीच असेल तर करावं लागेल ना हालचाल. फक्त एक अफवा. ओके सर, राजूभाऊ थोडसा त्या रॅली निघाली होती, त्या रॅलीचं आपल्या न्यूज चॅनलला बातमी प्रसारण केलं. 15 मिनिटासाठी राजूभाऊ थोडसा त्या रॅलीत सहभागी झाले, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? मी जे बोललो तुमच्या लक्षात आलं का? तेच बोललो. एक अपवाद, धावता अफवा आहे का नाही. त्याच्यामुळे ते जर सोडलं ना तर बाकी एकाही राज्यकर्त्याने बिलकुल जागतिक आदिवासी दिवस साजरा केलाच नाही. मागच्या वर्षी नाटक तरी केलं. राणी दुर्गावती दादा 13व्या-14व्या शतकातली राणी दुर्गावती, काय जबरदस्त ताकद होती त्या बाई. ती शत्रूच्या हातात नाही मिळत दादा, स्वतःच्या हाताने तिने स्वतः गोळ्या झाडून घेतली. ती जबरदस्त ताकदवान बाई होती आणि तिचा इतिहास आम्ही भांगरे आमच्या एरियातले, कंट्या भिल्ल आमच्या एरियातला, आमचा हा नायक आमच्या एरियातला. नंतर नागपूर नगरी ज्यांनी बसवली ना ते राजे भक्त बुलंदशहा, नारायणसिंह उईके, ज्या माणूस 25 वर्षामध्ये 125 इथं जमीन लोकांसाठी दिली होती. वीरबाबुराव शिडमाके, ते मोठे लोक आहे ना, श्यामादादा, त्यानंतर श्यामाळ सोमागोमा आंग, नंतर आपला हा शमशेरसिंग, पारधी भोसले, ह्या सगळे लोक निसर्गाशी टक्कर देत आहेत. त्याच वेळी त्यांना राजा लोकांसोबत टक्कर द्यावं लागली ना. जे निराधार होते, जमीनदार होते, त्यांच्यासोबत लढाई दिली त्यांनी, पण त्यांनी काही माफी नाही मागितली, शरणागती नाही पत्करली, स्वतःच्या हाताने वाटण्यास मिळते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच होतं की धावता जर अपवाद जर सोडला तरी एकाही बीजेपीच्या राज्यकर्त्यांनी, मी तर विचार करतो हा की आदरणीय मोहन भागवत साहेबांनी आदिवासी जसे आता हे सगळे अशोकराव हाकण घालून जातात की नाही, आमची मनाई नाही ना. कारण तुमची ती मातृसंस्था आहे. कारण पदासाठी माणूस काय करतो, पद, पैसा आणि प्रेयसीसाठी काही करू शकतो माणूस. किती गोष्टी आहे, पैसा, प्रेयसी, पद, प्रेयसी म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सखी, या 3 गोष्टींसाठी माणूस बरेचदा सरेंडर होत होतो. तुम्ही सरेंडर व्हा, पण या सगळ्या लोकांच्या भल्यासाठी एक वाक्य तर बोला की नाही बा हे बरोबर नाही. द्रौपदी मुर्मू, मी वसंत परिषद झटक्यात राष्ट्रपती पदाला राजीनामा दिला असता. यास ॲट दी कॉस्ट ऑफ माय पर्सनल एक्झिस्टन्स मी ग्रॅटिट्यूड नाही बाळगलो. मी पाया लागू शकतो, मी रमेश भाऊ मानकरच्या पाया लागू शकतो, पण प्रकाश मानकर आणि प्रफुल्ल मानकरच्या पाया नाही लागू शकतो. कारण रमेश भाऊ मला ग्रेट थोर होते, बरोबर आहे की नाही. शिवाजीराव भोगेच्या हाताने मी पायाला हात लावतो. वामनराव कासार मला शिण्याला अजूनही त्यांच्या पायाला मी हात लावतो. कुठे झुकायचं आणि किती कुठे उजळ मातेने आकारून राहायचं हे ठरवलं पाहिजे ना. मी आदर तर बाळगलो, मी तर 100% पत्रकाराचा मी आदरच बाळगतो. लोकांनी मला शिवीगाळ, मला माहित नसेल दादा तुम्हाला, मी शिक्षण मंत्री असताना अमरावतीला जेव्हा गेलो ना, त्या मराठा युवा संघाची मोठी सभा होती, तिथे गेलो मी. तर माझा एक कुणी माणूस असाच मध्ये आला आणि कॉलर पकडून मला मारायला लागला. माझा बॉडीगार्ड होता, तो त्याला मारायला लागला. बिलकुल नाही, त्याच्या केसाला धक्का नाही लावला. माझ्या अधिकाऱ्यात चुकलं असेल, माझ्या माणसात चुकलं असेल, परंतु मला बिलकुल अशा प्रकारे तो जसा मला नाही असं करताना. माननीय वसंतराव नाईकांनी सगळं बरोबर, वसंतराव नाईकांनी 1972 मध्ये कृषी प्रदर्शन भरवली यवतमाळला. कोणी वसंतराव नाईक साहेब आले, तर त्यात बाबा बायदांचे लोक होते ना, ते हरबला तिथे लोक उठले आणि हंगामा करायला लागले. तर पोलीस त्यांना मारायला लागले. वसंतराव नाईक साहेब तेव्हा तिथून म्हणाले की त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावू नका, कारण ते माझ्या देशाचे जबरदस्त नागरिक आहे, त्यांना बोलू द्या, चुकलं आम्ही दुरुस्ती करू. ही स्पोर्टमन स्पिरिट आम्हाला ठेवा लागेल. आता सर, तुम्ही अनेक वर्ष, अनेक पंचवर्ष तुम्ही आमदार आणि मंत्री होते. आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असलेले तुम्ही एकमेव नेते नाही, असं अनेक लोक असं आपल्या जिल्ह्यातला एक. तर आज जो तुमच्यावर अन्याय होत आहे, जागतिक दिनाचे निमित्त आहे, तर अशा कोणकोणत्या अशा बाबी आहे की खरंच आदिवासीवर अन्याय होत आहे? जसे शिक्षणावर म्हणा, आदिवासी आश्रमशाळेवर म्हणा, अशा पद्धतीनं तुम्हाला आज देशाच्या भविष्यासाठी जे गरजेचं आहे, तुमचा अनुभव हा खूप मोठा आणि दांडगा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? असं एकही क्षेत्र नाही की जिथे आदिवासींवर अन्याय होत नाही. जमीन हजारो हेक्टर जमीन लोकांनी लुटलेली आहे. मला उदाहरण सांगतो, माझ्या 30 एकर जमीन गजानन गजू मेश्राम नावाचा माझा शेजारी, त्याच्यामुळे आम्हीच शेतावर घेतो, त्याची आता 30 एकर जमीन लोकांनी लुटलेली आहे. जी रेल्वे ट्रॅकमध्ये गेली आहे ना, शहराला लागून 30 एकर जमीन,
तर ती एक शेड्यूल कास्टचा माणूस आहे, बाकी सगळे नॉन ट्रायबल लोक आहे. त्याची जमीन वाचली पाहिजे म्हणून मी स्वतः पुढाकार घेतला आणि त्याचं उधारीत मी प्रकरण लढत आहे. त्याला पैसे किती मिळते ट्रॅक केल्यामुळे 6,19,00,000 रुपये त्याचे आलेले आहे. पण मी शेवटच्या दिवशी कलेक्टरकडे गेलो, निवेदन दिलं, त्याचे पैसे थांबवले. सालेपोड माहिती आहे तुम्हाला? सालेपोडची नाणेबाई ती आत्राम टेकाम आहे, तिची 14 ट्रक सागवान माझ्या या उमरी डेपोमध्ये सडक आहे 20 वर्षापूर्वीपासून. आत्ता पण? हो, 20 वर्षापासून 14 ट्रक तिचा सागवान इथे सडत आहे. तिचा कोणी दखल घ्यायला तयार नाही. मी स्वतः प्रोजेक्ट ऑफिसरकडे आलो. त्याच्यावर घाटे कोणते हां कोणते त्यांच्याकडे मी आलो. नंतर मी जोशी जे तहसीलदार होते ना घरी, त्यांच्याकडे गेलो. ती जमीन सुद्धा मी हाणून पाडली. अशोकराव विकी जमीन सुद्धा मी स्वतः एकट्याने हाणून पाडली. उधारीत लढत आहो आम्ही. 90% निर्णय झालेला आहे. फक्त बाई मोठ्या माणसाचं प्रकरण म्हणून आता ज्युडिशियरी खूपच सतर्क राहिली ना, आहे का नाही? एखादा तो नरक्या माणूस नाही का हायकोर्टाचा की लोकांना काय नका करू, गुलाम नका करू. अरे सुप्रीम कोर्टाचे जज जरी विकले जात असेल, कारण आता माझी 3 मातृसंस्था आहे. एक आहे माझी माय मला जन्म देणार, की जिथे माझी फितुरी होत नाही, बेमानी होत नाही, तिच्या मांडीवर मी बिंदास माझं पोरगा जगू शकतो. दुसरी आहे माझे गुरुजन आहे, की जे गुरु मला फसवू शकत नाही. आणि कधी कधी समजा अनिल किंवा समजा दादाची भांडण जर झाले, ह्या आगेबंदूची भांडण झालं की नाही बाबा आपल्या शक्तीचीच आहे, पण एक दिवस मी आता तरुण कोर्टात खेळल्याशिवाय राहणार नाही. का म्हणतो मी? कारण कोर्टाच्या विषयीची जी क्रेडिबिलिटी आहे ना, ती शिल्लक होती, ती आता राहिलेली नाही. कारण न्याय व्यवस्था आता माय व्यवस्था राहिलेली नाही. ती अन्याय व्यवस्था जर झाली असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? आणि म्हणून न्याय देण्याची पहिली पायरी आहे ना, ती फक्त सरकारचे आमचे अधिकारी आहेत. मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, सीएम असतील, हेच फक्त न्याय देऊ शकतात. कोर्टामध्ये कोण टिकणार आहे? ते आकाश हे म्हणजे सगळे बीपीएल कार्ड घेऊन आले लोक न्यायव्यवस्था लढत करतील. म्हणून पुन्हा सांगतो, मला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर रेव्हेन्यूच्या डिपार्टमेंटमध्ये, आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सांगतो तुम्हाला, आम्ही जेव्हा मंत्री होतो ना, तेव्हा ह्या आदिवासी माणसाला एखाद्या इरिगेशन डिपार्टमेंट मिळालं का? नाही. अर्बन मिळालं का? सार्वजनिक बांधकाम मिळालं का? अरे देऊस का बी भला, न देऊस का बी भला. आणि म्हणून खडू फळा कोणी घेतलं होतं? कोणी घेतलं होतं? वसंत कोणी घेतलं. पण तरीही तुम्हाला काही का असेना संधी मिळाली, आणि म्हणून 2 करोड मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका मला घेता आली. कारण परफॉर्म करता आलं आम्हाला. काय, मी खंत्या खोदणारा माणूस आहे दादा. मी हे नॅशनल हायवे आहे, देवदेव मी खंती खोदत तिला मुरुम पा इतका कडक आहे की ते 2 हे मारले कुदळी तरी एकच काढा निघतो. हाटमुडी तुमचं गाव आहे? हाटमुर्डी. तर मी खंत्या खोदतो, मी 1.5 बाय 1.5 म्हणजे 11 बाय 11ची खोदत होतो. का ते कमी भरवून म्हणून. किती? 11 बाय 11ची खोदत होतो, म्हणजे 10 बाय 10ची भरे तरी आम्ही 1.5 पट काम केल्याच्या नंतर मग लोकांना वाटणार पोरकी जिवंत आहे. आमच्या लोकांना दुप्पट मेहनत करावं लागते, आणि तेव्हा मग आमची कोणते दखल घेतात. आता तेलातल्या माशीसारखे काढून, अरे रिझर्वेशन